सध्या दादा जालना लोकसभा मतदारसंघाची काय परिस्थिती? सध्या जालना लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती सर्व जनतेला माहीत आहे. प्यायला पाणी नाही, व्यवस्थित लाईट नाही, आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही, शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही. मागच्या 25 वर्षापासून डबघाईला हा जिल्हा आलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याकडे आता बघण्यात येत आहे. दुसरा प्रश्न, या जिल्ह्याचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे ते भारतीय जनताकडून निवडणूक लढत आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे, त्यानंतर मनोज कोलते म्हणून ते पण अपक्ष निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आपल्या पुढे खूप मोठं आव्हान असणार आहे. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच आव्हान आहे, पण हे आव्हान जनतेसमोर आहे. जनतेला बदल हवा आहे. जनतेला जर का बदल हवा असेल तर जनता नक्कीच कुठलंही आव्हान पेलण्याची शक्ती ही सामान्य नागरिकांमध्ये असते. असे खूप मोठमोठे आव्हान लोकांनी पेललेले आहे. इंदिरा गांधी असतील, बरेच असे मातब्बर लोकांना या ठिकाणी जनतेने पटकावलेलं आहे. तर नक्कीच या जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला नक्कीच बदल दिसेल. मराठा समाजाचे नेते मनोजजी पाटील जरांगे यांनी काही दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. आपली भूमिका जाहीर केली होती की मराठा समाजातून कोणताही उमेदवार देणार नाही, परंतु आपण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ठाम आहे. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच मनोज दादांनी जी भूमिका घेतली आहे ती आम्हा सर्वांना मान्य आहे. मनोज दादांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र यांना आम्ही समाज म्हणून मोकळं सोडू शकणार नाही. 18 पगड जातींना, दलित, गोरगरीब बांधवांना सोबत घेऊन कल्याण काळेंना, रावसाहेब दानवे यांना कुठेतरी पर्याय म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जातोय. दुसरा प्रश्न, मग हे दादा साहेब जे मोठे मोठे आंदोलन करते, प्रशासनाला त्याची धासकी बसते, त्याचं नेमकं कारण काय? मोठे मोठे आंदोलन ते नसतात. तो विद्रोही आमचा स्वभाव आहे. जिथं कुठं अन्याय झाला आमच्या धमन्यांमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. शाहू फुले आंबेडकर या ठिकाणी आम्ही वाचलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होणार त्या त्या ठिकाणी दणका देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत असतो. त्यानंतर महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे लढत आहे, भारतीय जनताकडून रावसाहेब दानवे आपण या ठिकाणी निवडणूक लढत आहे. त्यामुळे कुठेतरी मतात विभाजन होऊ शकेल का? काही मतात विभाजन होणार नाही. कल्याण काळे जरी निवडून आले ते पुन्हा मंत्रिपदासाठी भाजपमध्ये जातात. त्यामुळं भाजप काँग्रेस लोक या ठिकाणी जनता यांना वैतागलेली आहे. पक्ष बघतात. यांनी यांचे पोरं मोठे केले, यांनी यांच्या लेकराबाळांना, सुनांना, मुलींना मोठं केलंय. समाजासाठी, 18 पगड जातीसाठी, दीन दलित गोरगरीब बांधवासाठी यांना काहीही घेणं देणं नाही आणि त्यांचा विचार सुद्धा ते करत नाही. मागच्या 25 वर्षात एकही प्रश्न त्यांनी या लोकसभेमध्ये सामान्य लोकांसाठी विचारलेला नाहीये. ठीक आहे, धन्यवाद. आमच्याशी